नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये मोठी अपडेट आहे। आज 10 तारीख लास्ट तारीख होती, परंतु 5:30 वाजून गेल्या तरी अजून हप्त्यांचे पैसे आलेले नाहीत। अशा सर्व पात्र महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। 5:30 वाजून 6 वाजत आले तरी अजून काही पैसे आलेले नाहीत। मग त्यांनी काय करायचं, त्यांना पैसे येणार का नाही याच्या संदर्भात मोठी अपडेट आलेली आहे। तुम्हाला काय करायचं आहे हेही मी सांगणार आहे, पुढे काय निर्णय झालेला आहे हेही सांगणार आहे। परंतु त्याच्यासाठी व्हिडिओ हा पूर्ण पहा, माझी नम्र विनंती आहे। कारण व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला नाही तर मात्र तुम्हाला हे पैसे जे आहेत ते कधी येणार, काय येणार, पैसे येणार का नाही हाच मेन मुद्दा आहे। हे सगळं काही कळणार नाही। आणि अशा कामाच्या व्हिडिओसाठी पहिल्यांदा माता भगिनींनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सगळ्यात लवकर खबर तुमच्यापर्यंत पोहोचेल। कारण आपण सगळ्यात लवकर माहिती, सगळ्यात लवकर आधी अपडेटेड माहिती आणि खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। लक्षात घ्या, सध्या तुम्हाला माहिती आहे लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजना ही जी आहे याची जी तारीख होती ती 8, 9 आणि 10 हे 3 दिवस पैसे येणार होते। चौथा 5वा हप्ता जो काही असेल किंवा ज्यांना एकही हप्ता मिळाला नाही अशा माझ्या सर्व माता भगिनींना हे पैसे येणार होते। परंतु लक्षात घ्या, 8 तारखेला खूप जणांना आले, 9 तारखेला आले आणि आता 10 तारीख लास्ट तारीख, आजची लास्ट तारीख 5:30 वाजायच्या आत हे पैसे यायला हवे होते, परंतु अजूनही पैसे आलेले नाहीत। मग तुम्ही मला प्रश्न विचाराल, दादा पैसे आमचे येणार का नाही? आणि हा प्रश्न अगदी बरोबर आहे, मी तुमच्या मतांशी सहमत आहे। कारण आपण खूप दिवस झालं वाट पाहत आहोत सगळेच की पैसे कधी येणार आणि सगळ्या महिलांना यायला पाहिजेत, सगळ्या माझ्या माता भगिनींना पैसे यायला पाहिजेत। कारण सगळ्यांची दिवाळी ही दणक्यात झालीच पाहिजे। लक्षात घ्या, यासाठी आपण चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा। लक्षात घ्या, महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कामाचा व्हिडिओ आहे, व्हिडिओ संपूर्ण पहा, व्हिडिओ सोडून जाऊ नका। तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो की तुमच्यासाठी आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर लाडकी बहीण योजनेचा 7,500 रुपयाचा हप्ता आणि गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये हे दोन्ही महत्त्वाचे आहेत। जवळपास तुम्ही बघितलं तर आता तुम्ही जर बघितलं तर 8,300 रुपये जवळपास होतात। तर हे सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो आपल्याला आधार या दिवाळीसाठी किंवा माझ्या गरीब कुटुंबासाठी होणार आहे। माझ्यासारख्या मिडल क्लास गरीब कुटुंबाला या 8,000ची किंमत माहिती आहे। कारण 8,000 आपला पूर्ण दिवाळी सण सोडा, पुढचा सुद्धा काही एखादा सण होऊ शकतो आपल्याला माहिती आहे। त्यामुळं खरंच ज्या गरजू महिला आहेत त्या गरजू महिलांना हा अजून जर हप्ता आला नसेल तर ह्या त्यांना यायला हवा। माझं असं म्हणणं आहे की हा जो हप्ता आहे तो सगळ्याच पात्र महिलांना यायला पाहिजे, सगळ्याच महिलांना। मित्र मग तो कुठलीच तुम्ही अट लावू नका, सगळ्या बहिणी सेम आहेत, आपल्याला सगळ्या माता सेम आहेत, तर सगळ्याच महिलांना हा जो हप्ता आहे तो यायला पाहिजे। तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा। तुम्हालाही वाटतं का हा सरसकट कुठलंही पात्रता न लावता सुद्धा यायला पाहिजे होता? तर आपल्याला नक्की कळेल की तुमच्यासुद्धा मत काय। कारण लक्षात घ्या, सगळीच बहीण सगळीच माता भगिनी आपल्यासाठी सेम असणार आहे। त्यासाठी लक्षात घ्या, मी तुम्हाला आता काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे। पैसे कधी येणार आहेत, पैसे तुमचे येणार आहेत का पैसे बुडाले, का पैसे डिसेंबरच्या एंडला येणार, दिवाळीचा बोनस मिळणार का नाही, गॅस सिलेंडरचं काय झालं, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण सविस्तर आणि निवांत घेणार आहोत। थोडंसं रिलॅक्स व्हा, पाणी प्या, कारण सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, दादा 5:30 वाजले, 10 तारीख गेली, माझे पैसे आले नाहीत। बरोबर आहे मित्रांनो, कारण आमच्या इथं सुद्धा बहुतांश महिलांचे अजून पैसे आलेले नाहीत। आलेले आहेत काही जणांचे, परंतु 4.5 आलेले आहेत, कोणाचे 3,000 राहिलेत, कोणाचे 1,500 राहिलेत, कोणाचे 830 रुपये राहिलेत, तर कोणाचे 7,500 रुपये राहिलेत, असं झालेलं आहे। आणि ही गोष्ट खरी आहे, ही सगळ्यांना मान्य करावी लागेल। आता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की कोणाला आज किती पैसे आले, किंवा अजून एकही रुपया आलेला नाही आहे आज, किंवा तुम्हाला निम्माच हप्ता आला आहे, पूर्ण हप्ता आला आहे, गॅसचं पैसे नाही आलेलं, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती इथं तुम्ही मला कमेंटद्वारे द्या, म्हणजे मलासुद्धा कळेल की नेमकं कोणाला पैसे मिळत आहेत, कुठल्या गावामधून जास्त पैसे मिळालेले नाही आहेत, कुठला एरिया राहिला आहे, पुणे जिल्हा राहिला आहे, सोलापूर जिल्हा राहिला आहे, तिकडं आपला धाराशिव राहिलं आहे, किंवा इकडे मुंबई राहिलं आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कोल्हापूर आहे, आपलं सातारा आहे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। लक्षात घ्या, तुम्ही म्हणाल दादा 10 तारीख झाली, माझे 5:30 सुद्धा वाजले, पण माझे काही पैसे अजून आले नाहीत, सांगा काय करायचं? लक्षात घ्या, 10 तारीख ही लास्ट तारीख होती, अगदी बरोबर आहे, ते ट्रान्झॅक्शन होणार आहे आणि ट्रान्झॅक्शनला सुरुवात आहे। तरी मी आता तुम्हाला एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची जी काय सांगणार आहे पुढं ते लक्षात ठेवायचे आहे, त्याच्यावरती बहुतांश प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत।
तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, ही जी योजना सुरू झाली त्याची 8, 9 आणि 10 या 3 दिवसाचे वितरण होतं. अगदी बरोबर आहे. परंतु 10 तारीख ही लास्ट तारीख का म्हणत होते तुम्हाला मी आता त्याचं उदाहरण स्पष्ट करतो. कारण 10 तारखेच्या पुढं ही आचारसंहिता लागणार होती. आचारसंहिता 11 तारखेपासून लागणार होती, परंतु आचारसंहिता अजूनही लागलेली नाही. त्यामुळं आपल्या लाडक्या बहिणींना खुशखबर आहे, ती म्हणजे तुमचे पैसे उद्यासुद्धा येऊ शकतात. लक्षात घ्या, तुमचे पैसे उद्यासुद्धा येणार आहेत. येऊ शकतात नाही, उद्यासुद्धा येणार आहेत. कारण तुम्हाला मी गोष्ट सांगतो महत्त्वाची, जर आचारसंहिता उद्या जर आचारसंहिता असती तर आज 6:30, 7:30, 8:30 वाजेपर्यंत पैसे सगळ्यांचे आले असते. आणि एक लक्षात ठेवा, अजूनसुद्धा तुमच्या एक मनात गोष्ट सांगतो मी, आज रात्री 9 वाजेपर्यंतसुद्धा बहुतांश महिलांच्या खात्यावरती पैसे येणार आहेत. सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, अजूनसुद्धा 9 वाजेपर्यंत संध्याकाळी सगळ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत. थोडंसं वेट करा, कुठेही जाऊ नका, काही टेन्शन घेऊ नका. तुमचा भाऊ इथं आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील यूट्यूबला आपल्या कमेंट सेक्शनमध्ये सांगत जा. परंतु लक्षात ठेवा माता भगिनींनो, तुम्ही व्हिडिओ तर सगळे बघता, परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, म्हणून आपला चॅनल हा मोठा होत नाही. लक्षात घ्या, तुमच्यासाठी मी महत्त्वाची माहिती आणत असतो, पण तुम्ही फक्त व्हिडिओ बघता, फ्रीचं सबस्क्राईब बटन आहे ते सुद्धा दाबत नाही. तर माझी एक विनंती आहे तुम्हाला की सबस्क्राईबचं बटन दाबत जा, म्हणजे आपलं चॅनल मोठं होईल आणि आपलीच खरी माहिती आपल्यापर्यंत लवकर पोहोचेल. त्यामुळे लक्षात घ्या, 10 तारखेला जी लास्ट तारीख होती ती लास्ट तारीख नाही आहे. उद्यासुद्धा पैसे येणार आहेत. ज्या महिलांना आज पैसे नाही आले त्यांना उद्या पैसे येणार आहेत, कारण आचारसंहिता अजून लागलेली नाही. जर आचारसंहितेचं आज दिलं असतं की उद्यापासून आचारसंहिता लागली तर आज मात्र सगळ्यांचे पैसे त्यांना द्यावेच लागत होते. नाहीतर मग तुमचे हप्ता हा गेला होता, तुम्हाला दिवाळीला हप्ता भेटला नसता. मग कधी भेटला असता तुम्हाला, तर तो पुढचा हप्ता जेव्हा येईल, डिसेंबरमध्ये असू द्या किंवा जानेवारीमध्ये, तर ते डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये मग परत तुम्हाला त्याचे हप्ते मिळाले असते. परंतु टेन्शन घ्यायची काही गरज नाही. आचारसंहितेचं डिक्लेरेशन अजून झालेलं नाही. त्यामुळं उद्या लक्षात घ्या, उद्या तुम्हाला पैसे येतील. उद्याचं सोडा, आज संध्याकाळी 9 वाजेपर्यंतसुद्धा तुम्हाला पैसे येणार आहेत. लक्षात ठेवा. तरी मी तुम्हाला एक बफर टाईम देतो आहे की तुम्हाला एक्स्ट्रा सांगतो आहे की उद्यासुद्धा पैसे येणार आहेत. कुणीही काळजी करू नका. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कुणीही दिवाळीला एक्स्ट्रा बोनस देणार नाही. तुम्ही व्हिडिओवरती बघता की काही असं सांगतात की 10,000 एक्स्ट्रा, हे असं काही नाही आहे. तुम्हाला फक्त तुमचे 5 हप्त्यांचे पैसे हे मिळणार आहेत. तर लक्षात ठेवायचं आहे, 5 हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत. आणि त्यासाठी आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलची खरी माहिती असते, तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे सबस्क्राईब करा, योग्य ती माहिती लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता तुम्ही आज मला सांगा, आज कोणाकोणाला पैसे आलेले आहेत, आज पैसे कोणाकोणाला आले आणि कोणाकोणाला 1ही रुपया नाही आला, त्यांनी कमेंट सेक्शन पटापट सांगा. तुमचं नाव, गाव आणि आले नाही आले असं सांगायचं आहे. आणि ज्यांना पैसे नाही आले त्यांनी टेन्शन घेऊ नका. आज संध्याकाळी 9 वाजेपर्यंत पैसे येणार आहेत आणि उद्यासुद्धा पैसे येणार आहेत. त्यामुळे टेन्शन कुणीही घ्यायचं काम नाही. फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खरी माहिती नक्की लवकरात लवकर आणि पहिल्यांदा अपडेट भेटण्यासाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.